तर फर्स्ट मी काय करतो, एक आपल्याला React.js ऍप्लिकेशन क्रिएट करतो. त्यासाठी जो आपण डेस्कटॉपला A to Z React.js नावाचा फोल्डर होता, त्या फोल्डरला ओपन करून मी ते राईट करतो CMD, एंटर केलं, ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. आणि ह्यामध्ये मी कमांड राईट करतो npm create void @latest आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव देतो मी सपोज डेमो किंवा इथे देतो मॅप डेमो. ठीक आहे, आणि इथे मी करतो एंटर. तर इथे आपल्यासाठी एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी रिॲक्ट सिलेक्ट केलं, त्यानंतर जावास्क्रिप्ट सिलेक्ट केली आणि देन एंटर केलं. ठीक आहे, आता इथे आपलं React.js काय झालंय, एक ऍप्लिकेशन क्रिएट झाले. त्यानंतर इथे मी करतो Ctrl+C केले, एकदा स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी CLS, आणि सेकंड कमांड आपली असते CD डेमो, ठीक आहे सॉरी, मॅप डॅश डेमो, आणि इथे गेलं एंटर. त्यानंतर थर्ड कमांड आपली कोणती, कोडपेज डॉटने काय झालं, आपल्यासाठी एक VS कोड ओपन झालं. VS कोड ओपन झाल्यानंतर मी काय करतो, VS कोड मध्ये जो आपला SRC नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये जी app.jss फाईल आहे, त्या फाईल मधला जो काय कोड आहे, सगळा कोड मी काय करणार आहे, आता इथे डिलीट करणार आहे. जसं की आपल्याला हा नाही लागत, घेतला सगळा सिलेक्ट केला, डिलीट केला, आणि त्यामध्ये मी राईट करतो इथे एक H1, अरे आणि त्या H1 मध्ये मी असं राईट करतो जसं की React.js डे 17. ठीक आहे, त्यानंतर हा कॉस्ट काय आहे तो आपल्याला माहित नाही, रिमूव्ह केला, आणि त्यानंतर वरचा काय कोड आहे सगळा मी काय केला, रिमूव्ह केला, सेव्ह केला. त्यानंतर app.css मधला जो काय कोड होता तो सगळा कोड मी रिमूव्ह केला. नेक्स्ट फाईल कोणती, index.cs, सगळा कोड मी काय केला, रिमूव्ह केला. आणि त्यानंतर मी ब्लॅक स्क्रीन मध्ये आलो आणि इथे कमांड टाकतो npm run dev. याने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट होता, जो आपण मॅप डॅश डेमो नावाचा प्रोजेक्ट बनवला होता, तो प्रोजेक्ट काय झाला, ह्या URL ला रन झालाय. मग मी ही URL काय केली, ते सिंपल कॉपी करतो, आणि कॉपी केल्यानंतर ब्राउझरला ती URL मी काय केली, ते पेस्ट केली. तर मला इथे H1 मध्ये प्रिंट झाले React.js डे 17. ठीक आहे, हा सर्वांना हा सेटअप जमेल आहे. ओके, आता मी काय करतो की तुम्हाला मॅप फंक्शन एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आज कारण का की जो मॅप फंक्शन आहे तो आपण React.js मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे ना, म्हणजे तो सर्वांना आला पाहिजे, त्यासाठी मी काय करतो, जावा स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर मी इथे काय करतो, स्क्रिप्ट टॅग घेतो. सपोज स्क्रिप्ट टॅग मध्ये सपोज आपल्याकडे एक वॅर डेटा नावाचा एक ऍरे आहे. हा कोण आहे, ऍरे कोण आहे, हा ऍरे. मग हा कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि मग हा कोण झाला, ऍरे ऑब्जेक्ट झाला. काय झाला इथे, ऍरे ऑब्जेक्ट. मग सपोज तुमच्याकडे एक ऍरे आहे, त्या ऍरे मध्ये जसं की मी इथे व्हॅल्यू राईट केली 10 20 30 40 असं काहीतरी मी त्यामध्ये व्हॅल्यू टाईप केली, आणि हा डेटा मला प्रिंट करण्यासाठी लाईन बाय लाईन किंवा 1 बाय 1 हा डेटा मला प्रिंट करायचे असेल तर मी फॉर लूपचा यूज करतो. बरोबर, मग त्याच प्रकारे आपल्याला React.js मध्ये डेटा प्रिंट करायचा असेल एखाद्या ऍरे मधला, एखाद्या ऍरे ऑब्जेक्ट मधला, तर आपण काय यूज करणार, मॅप फंक्शन यूज करणार. काय यूज करणार इथे, मॅप फंक्शन. ओके, ऍज अ दोन्ही काम एकच करतात, फॉर लूप पण डेटा प्रिंट करतो आणि मॅप लूप पण काय करतो, डेटा प्रिंट करतो. मग आता जो काय मॅप लूप आहे त्याचा सिंटॅक्स मी सांगतो कसं आहे. ठीक आहे, आज एक्सप्लेन करतो. जसं की काय करायचं, तुम्हाला कोणत्या व्हेरिएबल मधला डेटा प्रिंट करायचा, काय करायची,
कोणत्या व्हेरिएबल मधला डेटा प्रिंट करायचा आहे तो व्हेरिएबल सांगायचा. आपल्याला कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे? डेटा नावाच्या हे व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे. मग डेटा तो व्हेरिएबल दिला, व्हेरिएबल डॉट मॅप दिला. आता हा मॅप काय आहे? हा मॅप एक फंक्शन आहे, त्यामुळे आपण तिथे काय दिले? राऊंड ब्रॅकेट दिले. ओके. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये सिंपल एक ॲरो फंक्शन राईट करायचे. मग आपल्या सर्वांना माहिती आहे ॲरो फंक्शन कसं असतं? राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, इक्वल टू असं काहीतरी कॅप आणि कर्ली ब्रॅकेट, ह्या प्रकारे आपण ॲरो फंक्शन करतो. मग काय करायची? जो आपण हा मॅप फंक्शन आहे त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन राईट करायचा. केला इथे? त्यानंतर ह्या मॅप फंक्शन मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात. किती भेटतात? जशा 3 भेटतात, पण आपल्याला गरजेच्या कोणत्या? तुम्हाला माहिती असामुळे मी सांगतो. पहिली भेटते आपल्याला डेटा, सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स नंबर, आणि थर्ड एक भेटतो ॲरे. ठीक आहे. आपल्याला फक्त दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या की पहिला आपल्याला काय भेटतो? आयटम. ओके. त्यानंतर सेकंड काय भेटतो? भेटला इथे. सिंपल त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला जो काय हा डेटा भेटणार आहे त्या डेटावर काय करायचंय ते करा. मला करायची कन्सोल डॉट लॉग, काय करायची? आयटम. काय झाले? ते आयटम का प्रिंट केला? की जो हा डेटा नावाचा व्हेरिएबल आहे, जो काय हा डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मधला 10 कुठे आला? ह्या आयटम व्हेरिएबल मध्ये. तो प्रिंट झाला, डबल गेला इकडे. आता त्या आयटम मध्ये स्टोअर काय झालं? 20. इथे आला, परत प्रिंट केला, परत कुठे गेला? इथे गेला. काय घेतलं त्यांनी? 30 घेतला, आयटम मध्ये स्टोअर केला, आणि तो आपण इथे प्रिंट करतो. जसं मी याला सेव्ह करतो आणि आउटपुट पेजला जातो, तर इथे बघा 10, 20, 30, 40, 50 असा डेटा काय झाला? इथे प्रिंट झालाय. ह्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेट काहीच नाही. ह्यामध्ये काय सिंटॅक्स आहे फक्त. तुम्हाला एकदा सिंटॅक्स समजला की फंडा समजला सगळा. ठीक आहे. एकदा डबल सांगतो मी की आता काय करायची? आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे, कोणता? डेटा नावाचा. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा आहे? ॲरे नाही, ॲरे टाईपचा, ॲरे मध्ये. ठीक आहे. मग फक्त इथे सांगायची तुम्हाला कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायची. तर मला करायचे ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट. मग त्या व्हेरिएबलचं नाव डॉट मॅप, आणि मॅप हा काय? एक फंक्शन आहे, त्यामुळे आपण काय दिलं इथे? राऊंड ब्रॅकेट दिले. काय दिले इथे? राऊंड ब्रॅकेट. मग त्या फंक्शनच्या आतमध्ये सिंपल एक ॲरो फंक्शन राईट करायची, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये मी काय दिलं इथे? कर्ली ब्रॅकेट दिले. रिॲक्ट जेएस मध्ये गेलात तर इथे काय देणार तुम्ही? राऊंड ब्रॅकेट देणार. काय करणार तुम्ही? फक्त इथे तुम्ही जावा स्क्रिप्ट मध्ये इथे कर्ली ब्रॅकेट देतात ना, तिथेच काय करायचं की जावा स्क्रिप्ट मध्ये गेला, सॉरी रिॲक्ट जेएस मध्ये गेला तर तिथे राऊंड ब्रॅकेट टाकायची. आणि रिॲक्ट जावा, ठीक आहे, अरे कन्फ्युज होता. ठीक आहे, मीच कन्फ्युज करतोय. जेव्हा तुम्ही जावा स्क्रिप्ट मध्ये काम करत असताना तेव्हा काय करायचं? कर्ली ब्रॅकेट घ्यायची. आणि जेव्हा कधी तुम्ही रिॲक्ट जेएस मध्ये काम करतात तर तिथे काय घेणार? राऊंड ब्रॅकेट. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला जे डेटा वर्क करायची ते डेटा वर्क करा. कन्सोल डॉट लॉग, आणि त्यामध्ये मी करतो आयटम. सेव्ह केलं ह्याला एकदा, आणि मी आउटपुट पेजला आलो. ठीक आहे. डेटा नाही प्रिंट झाला. का नाही झाला? एरर बघू आपण. काय? आयटम इज नॉट डिफाईन्ड, कारण इथे स्पेलिंग आपले वर आपण डिक्लेअर नाही केलं ना. मग इथे आयटम भेटतो पहिल्यांदा, आणि सेकंड काय भेटतो आपल्याला? आता सर ही आयटम का दिलाय? मी इथे दत्ता नाव दिलं तर चालेल का? चालेल, तरी पण चालेल. इथे मी दत्ता करतो, ह्याला सेव्ह केलं एकदा, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, झाला डेटा प्रिंट. सपोज मला इथे दत्ता नाव नाही द्यायचं, तर मला इथे द्यायचं व्हॅल. मग इथे प्रिंट करताना मी काय करणार? व्हॅल प्रिंट करणार. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाला डेटा प्रिंट. आता सर आम्हाला काय करायची? हा इंडेक्स नाही द्यायचा, फक्त मला आय द्यायचा, तरी पण चालेल. इथे मी कोमा देऊन काय करतो? आयला प्रिंट करतो. सेव्ह केलं, सेव्ह नाही केलं,
सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं, झालं डेटा प्रिंट. ह्यामध्ये असं काही नाही की तुम्ही हेच नाव दिले पाहिजे, इथे तुम्ही कोणतेही नाव द्या, पण पहिल्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला डेटा भेटणार आणि सेकंड व्हेरिएबल मध्ये काय भेटणार, इंडेक्स नंबर. समजलाय फंडा एवढा, जास्त काही नाही एवढंच. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये समजलंय तुम्हाला एवढं. मला की तुमच्याकडे आता एक ॲरे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मी एकदा ह्यामध्येच राईट करून दाखवतो. जसं की वॅर डेटा, किंवा मी इथे काय करतो ॲरे. ठीक आहे, डेटाच घेतो, समजेल तुम्हाला. डेटा इक्वल टू एक ॲरे घेतला आणि त्या ॲरे मध्ये तुमच्याकडे ऑब्जेक्ट आहे. काय त्या ॲरे मध्ये ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा कोण झाला, एक ॲरे ऑब्जेक्ट. काय झाला इथे, ॲरे ऑब्जेक्ट. मग पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये मी सपोज राईट केलं यू नेम. यू नेमला आपण असं काहीतरी नाव देऊ, ABC PQR आणि XYZ. त्यानंतर त्या युजर नेमचा एक असेल मोबाईल नंबर, जसं की मी करतो यू मोबाईल, आणि त्याचा एक मोबाईल नंबर असेल काहीतरी असा 1234 असा काहीतरी नंबर असेल. त्यानंतर दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये आपण डेटा भरू यू नेम, त्याचं नाव काय ठेवायचे मग इथे, राम श्याम असं काहीतरी मी नाव ठेवलं. ठीक आहे, आणि त्या राम श्यामचा एक मोबाईल नंबर असणार, जसं की यू मोबाईल, आणि त्याचा मोबाईल नंबर काय आहे माहितीये, 098 असं काहीतरी नंबर आहे. ठीक आहे, अरे ते काय झालं, झाला आपल्याकडे एक ॲरो ऑब्जेक्ट झाला नाही ते. मग आता काय करायची की मॅप लूपचा यूज करून हा ॲरे ऑब्जेक्ट आपल्याला प्रिंट करायची. काय करायची आपल्याला आता, प्रिंट. मग त्यासाठी काय करणार, सिंपल, कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे, डेटा नावाच्या. मग फर्स्ट तो व्हेरिएबल घ्यायचा डेटा, डॉट देऊन काय करायचं, मॅप द्यायचं. हा मॅप काय आहे, एक फंक्शन आहे, त्यामुळे आपण काय दिलं इथे, राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये एक ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात. पहिली भेटते आपल्याला आयटम, आणि सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. भेटला, आणि सिंपल काय करायची मग इथे, तुम्हाला जे काय करायची त्या डेटावर तुम्ही ते करू शकता. मला इथे करायची कन्सोल डॉट लॉग, कुणाला, त्या आयटमला. सेव्ह केलं आणि एकदा मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, तर माझ्या इथे काय झाले, दोन ऑब्जेक्ट प्रिंट झाले. काय झाले तिथे, दोन ऑब्जेक्ट. पण मला हे दोन ऑब्जेक्ट नाही प्रिंट करायचे, मला त्या ऑब्जेक्ट मधून फक्त यू नेम प्रिंट करायची. काय करायची, यू नेम. मग मी त्यासाठी काय करणार, जिथे हा आयटम दिलाय ना, आयटमच्या पुढे फक्त तू यू नेम प्रिंट कर. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं, तर ABC PQR XYZ आणि रामश्याम हे दोन यू नेम काय झाले, प्रिंट. समजलाय फंडा आता हा. आणि ऍज इट इज हाच रिॲक्ट जेएस मध्ये फंडा आहे. ठीक आहे, सेम, काहीच बदल नाही, काही सुद्धा बदल नाही. फक्त बदल काय आहे ह्यामध्ये, की जिथे तुम्ही हा कर्ली ब्रॅकेट जावास्क्रिप्ट मध्ये घेतात, तर रिॲक्ट जेएस मध्ये तिथे काय असणार, राऊंड ब्रॅकेट असणार. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलंय मग आता मॅप फंक्शन. ओके, डन सगळे ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, लास्ट विचारतो, सांगा बरं एकदा, मॅप फंक्शन पॉइंट क्लिअर एवढा. तर आता एपीआय म्हणजे काय, एपीआय म्हणजे की दोन ऍप्लिकेशन मध्ये जे कनेक्शन होतं ते कोणत्या पद्धतीने होतं, एपीआय थ्रू होतं. किंवा दोन कंपनीमध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, एपीआय. एपीआय म्हणजे आपण, मी सर्च केलं, ठीक आहे, आता डबल मी सर्च केलं, काल आपण सर्च केलं तर व्हॉट इज एपीआय. अरे स्टेटमेंट नाही आली का आज, इथे कुठे असं, इथे आली. तर इथे बघा, अन एपीआय ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस अ सेट ऑफ रूल अनेबल सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन टू कम्युनिकेट विथ इच अदर. म्हणजे इथे सांगतात दोन ऍप्लिकेशन मध्ये जे कनेक्शन होतं जेव्हा किंवा कम्युनिकेट होतं त्याला आपण काय म्हणतो, एपीआय म्हणतो. ठीक आहे, किंवा इथे एक डायग्राम आहे, त्या डायग्राम थ्रू पण आपल्याला समजू शकतंय. ठीक आहे, इथे डायग्राम आहे. तर इथे बघा, जो आपला हा ऍप्लिकेशनचा काय सर्व्हर आहे, म्हणजे हा एक काय झाला, आपला बॅकएंड झाला. कोण झाला, हा
बॅकएंड आहे ना, हे बॅकएंड आहे. आपण पायथन मध्ये, नोड मध्ये किंवा PHP मध्ये एक सर्व्हर क्रिएट करतो. काय करतो? सर्व्हर क्रिएट करतो. आणि त्या सर्व्हरला काय कनेक्ट असतं? डेटाबेस कनेक्ट असतो. काय असतो कनेक्ट? डेटाबेस. आणि इथे बघा काही API कस्टमर, म्हणजे ही आपली काय झाली? एक वेबसाईट आहे. काय झाली? फ्रंट एंडची वेबसाईट. ते कशात पण असू शकते, रिॲक्ट, अँग्युलर, HTML, CSS, जावा स्क्रिप्ट मध्ये. आणि ह्या वेबसाईटला आणि ह्या डेटाबेसला कनेक्ट कुणी केलंय? API ने कनेक्ट केलंय. समजतंय? बॅकएंडने डेटा दिला सर्व्हरला, सर्व्हरने कुणाला दिला? API ला दिला, API ने घेतला आणि कुणाला दिला? आपल्या वेबसाईटला दिला. वेबसाईटने डेटा कुणाला दिला? API ला दिला. आणि API ने डेटा कुणाला दिला? सर्व्हरला दिला. म्हणजे जे बॅकएंडला आणि जे फ्रंट एंडला कनेक्ट करणारी जी काही मेथड आहे त्या मेथडला म्हणतात API. आणि API म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. हा फंडा समजलाय आता? ओके. आता हे आपण काय पाहिलं की थिअरॉटिकल पाहिलं, बरोबर ना? थिअरॉटिकल पाहिले ना. आता तुम्हाला समजलं असेल API म्हणजे काय, की दोन सॉफ्टवेअर मध्ये जे कनेक्शन होतं, डेटा घेणं देणं होतं किंवा लेनदेन होते, त्याला आपण API म्हणतो. त्याला नाही म्हणत, त्या मेथडला API म्हणतो. ओके ना? जसं की एक्झाम्पल घेतलं की गणेश हा पुण्याला गेला. कसा गेला? बसने गेला. मग जे जाण्याची मेथड झाली ती काय झाली? बस. तो बसने गेला. मग त्याच पद्धतीने दोन ऍप्लिकेशन मध्ये जे कनेक्शन होतं त्याला काय म्हणतात आपण? ऍप्लिकेशन इंटरफेस, सॉरी ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके. हा झाला आता थेरॉटिकल पार्ट. आता ह्याला मी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवणार. ओके. तर मी VS कोड मध्ये आलो. ठीक आहे, VS कोड मध्ये नाही, VS कोड मध्ये आलो. ओके. तर हे माहिती आहे सर्वांना कंपोनंट आहे. हा कंपोनंट आपल्याला दाखवतोय एक H1 आणि त्या H1 मध्ये राईट केले React.js डे 17 असं काहीतरी राईट केले. ओके. आता आपल्याला एक API ला कॉल करायचंय. काय करायचे आपल्याला? API ला कॉल करायचंय. मग React.js मध्ये तुम्हाला एखादी API कॉल करायची असेल तर एक पॅकेज आहे. काय आहे? पॅकेज आहे. त्या पॅकेजचं नाव काय माहिती आहे आता? त्या पॅकेजचं नाव आहे Axios. आता ते पॅकेज आपल्याला लागतंय कशासाठी? API ला कॉल करण्यासाठी. मग ते पॅकेज आपल्याला डाउनलोड करावं लागेल. मग डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला त्या वेबसाईट किंवा त्या पॅकेजची अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही असं गुगलला सर्च करू शकतात Axios. काय सर्च करू शकतात? Axios. कोणतं पण पॅकेज करा, ठीक आहे ना. तसं नाही की मी Axiosच केलंय, कोणतं पॅकेज करा. तुम्हाला ह्या लोगोची वेबसाईट दिसेल आणि ह्या वेबसाईट मध्ये त्या पॅकेज बद्दल सगळी इन्फॉर्मेशन असेल. त्याला डाउनलोड कसं करायचं, त्याला यूज कसं करायचं, त्याचा फायदा काय, डिसएडव्हान्टेज काय, सगळं तुम्हाला कुठे भेटेल? गुगलला भेटेल. ओके. मग इथे बघा, मी स्क्रोल केलं तर इथे बघा ते Axios कोणाकोणाला सपोर्ट आहे? ब्राउझरला, परत काय फायरफॉक्स, सफारी, ओपेरा वगैरे वगैरे ETC काय असेल ते असेल. ओके. आता इथे बघा इन्स्टॉलिंग करण्यासाठी आपल्याला इथे प्रोसेस दिली. आपल्याकडे कोण आहे आता? npm. मग मी काय करतो? कमांड कॉपी केली, आपल्या CMD मध्ये आलो आणि इथे मी सर्व्हर जो चालू आहे ना आपला प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टला स्टॉप करण्यासाठी Ctrl+C Y केलं, एंटर केलं आणि ती कमांड मी इथे काय केली? पेस्ट केली. जशी मी ही कमांड पेस्ट केली, जे काय Axiosचं जे काय पॅकेज होतं ते पॅकेज काय झालं? इथे डाउनलोड झाले. दिसते आपल्याला इथे ऍडेड 25 पॅकेजेस आले इथे. ओके. त्यानंतर मी काय करतो? जो आपला प्रोजेक्ट रन होता त्याला एकदा रनच करून ठेवतो. npm रन देव झालं इथे. मग आता आपण ते पॅकेज काय केले? इन्स्टॉल केले. त्याला आता फक्त काय करायचे? आपल्या जिथे लागेल तिथे इम्पोर्ट करायचा आणि यूज करायचा. मग मला इथे लागतंय, ह्या पेजवर लागतोय मला Axios. त्याला करतो मी इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचे? Axios. कुठून इम्पोर्ट करायची? फ्रॉम Axios केला. त्यानंतर मला अजून एक लागतोय यूज इफेक्ट. त्याला कुठून इम्पोर्ट करायची? मग कुठून करायची? कुठून? रिॲक्ट मधून.
इम्पोर्ट यूज इफेक्ट फ्रॉम रिॲक्ट मधून. आणि इथे मी यूज इफेक्टचा काय करतो, सिंटॅक्स राईट करतो. तुम्हाला अजून एक स्टेप सांगू. यूज इफेक्टला मी इम्पोर्ट केलाय का आता इथे, मी डायरेक्ट काय करतो इथे यूज करतो. काय यूज करायचे आपल्याला, यूज, काय झालं, VS कोडने ऑटोमॅटिकली माझ्यासाठी काय केलं, त्याला यूज इफेक्टला इम्पोर्ट केलं. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय असतो, एक एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये एखाद्या व्हेरिएबल वर लक्ष ठेवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट. मग आपल्याकडे व्हेरिएबल आहे का लक्ष ठेवण्यासाठी, त्यामुळे मी त्याला काय केला, एम्प्टी ठेवला. आणि जे आपलं एपीआयचं काम असेल ते कुठे असेल, यूज इफेक्टच्या आतमध्ये. आता आपल्याला एखाद्या एपीआय ला कॉल करण्यासाठी कोणाचा यूज करायचे, एक्झिऑस, आणि त्या एक्झिऑसला सांगायची आपली मेथड कोणती आहे. मग आपल्याला काय करायची माहितीये, एका कंपनीचा डेटा आणायचा आहे. कोणत्या, A to Z जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा डेटा काय करायचा आहे, आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे डेटा त्यांचा काय करायचा आहे, घ्यायचा आहे. मग त्यासाठी कोणती मेथड असणार आहे ऑनलाईन मध्ये, मला तुम्ही सांगू शकतात. जी काही A to Z नावाची कंपनी आहे, तुम्हाला माहित असेल, त्या कंपनीचा मला डेटा यूज करायची, त्यासाठी मी कोणती मेथड यूज करू. ऑनलाईन मध्ये मी तुम्हाला विचारले, ऑफलाईन मेंबर सांगतील मला याची गॅरंटी आहे. सांगा बरं, फास्ट मध्ये कुणीतरी सांगा. ऑनलाईन मध्ये, अरे माझा आवाज येत असेल तर तुम्ही सांगू शकतात. ऍज एक क्वेश्चन विचारलाय, चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कोण बोलणार नाही. अरे सांगा फास्ट मध्ये. बरोबर आहे रुक्मिणी, गेट मेथड. कोणती, गेट. अरे तुम्ही सांगितलं असतं, मला माहिती आहे ऑफलाईन मेंबर सांगतील. अरे ऑनलाईन कसं बघायचं, ठीक आहे, बघितलं ना ऑनलाईनचं एक कुठेतरी सांगते, बोलायला घाबरते, ठीक आहे ना. त्यानंतर मी इथे मेथड कोणती टाकणार, गेट टाकली, राऊंड ब्रॅकेट, सिंगल कोड मध्ये टाका किंवा डबल कोड मध्ये, काय टाकतो इथे आपण, URL. आता जी काल आपण एक्झाम्पल घेतलं, मी तेच एक्झाम्पल रिपीट करतो. ठीक आहे, जसं की ती URL मी इकडे पेस्ट केलेली आहे. ठीक आहे, अजून एक माझ्याकडे आहे URL, पण ते तुम्हाला नेक्स्ट पॉइंट वर, अरे क्रिएट केलं ते. ठीक आहे, इथे URL मी काय टाकली, पेस्ट केली. ठीक आहे, त्यानंतर इथे मी राईट काय करतो, देन नंतर एक राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय झालं, राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक असतो एरो फंक्शन. जसं की मी इथे एक एरो फंक्शन राईट करतो, आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटणार आहे, रिस्पॉन्स भेटणार आहे. काय भेटणार आहे, रिस्पॉन्स. आणि जो रिस्पॉन्स भेटलाय तो रिस्पॉन्स मी सिंपल करतो, कन्सोल डॉट रिस्पॉन्स, कोमा दिला, आणि इथे मी करतो रिस्पॉन्स व्हेरिएबलला प्रिंट. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा नॉर्मल मी काय करतो, इथे हळू रिफ्रेश केलं, डेव्हलपर ऑप्शनला ओपन करायला लागेल वाटते मला, केलं तर कन्सोल मध्ये मला रिस्पॉन्स भेटलाय. इथे भेटलाय, काय काय भेटलं त्यामध्ये, कॉन्फिग, डेटा, हेडर भेटलाय, रिक्वेस्ट, स्टेटस आणि स्टेटस टेक. ह्या मधलं आपल्या कामाचं कोण आहे, अरे काय होतंय ऑटोमॅटिकली, कामाचं कोण आहे आपल्या, डेटा. काय कामाचे आपल्या, डेटा कामाचं. मग मी इथे काय करतो की रिस्पॉन्स मधून तू डेटा प्रिंट कर. काय कर, त्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर बघा फक्त मला आता डेटा प्रिंट झालाय, भेटलाय डेटा. डेटा कशात आलाय, एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आलाय. काय आलाय, एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आलाय, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये असे 4 काहीतरी डेटा आहे. एक स्लाइडर BTN, स्लाइडर हेड, त्यानंतर स्लाइडर IMG, आणि स्लाइडर टेबल ID. ठीक आहे, शॉर्टकट लिहिला TBL. ओके, समजलं एवढं सर्वांना, पक्का ऑनलाईन मध्ये. तर आता आपल्याला इथं काय केलंय, आपण डेटा कन्सोल मध्ये प्रिंट केलाय. काय केलंय, इथे ह्या URL मधून आपल्याला डेटा भेटलाय. कोणत्या URL मधून, ही कोणाची URL आहे, A to Z IT हब, ही एक IT कंपनी आहे, आणि त्या कंपनीकडून मी काय केलाय, डेटा मागितलाय. अरे A to Z कंपनी, आम्हाला डेटा द्या रे, आम्हाला डेटा लागतोय, असं मी मागितलाय, है ना. ठीक आहे, आणि त्यांनी मला काय दिलाय,
मी त्यांना रिक्वेस्ट केली, अरे A to Z कंपनी, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की आम्हाला थोडासा डेटा द्या तुमचा. ठीक आहे. मग त्यांनी माझी रिक्वेस्ट काय केली, ऍक्सेप्ट केली आणि मला एक रिस्पॉन्स दिला त्यांनी. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये मला काय भेटलं, डेटा भेटला. भेटला ना. ठीक आहे. आणि हा डेटा आपण इथे काय केलाय, कन्सोल केलाय. आता कन्सोल न करता आपल्याला डेटा एका व्हेरिएबल मध्ये प्रिंट करायचा. कोणत्या व्हेरिएबल, कशात प्रिंट करायचं, सॉरी, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. ओके. म्हणजे जो हा डेटा आलाय आणि हा डेटा आपण कन्सोल मध्ये प्रिंट करतोय, तो कन्सोल मध्ये न प्रिंट करता आपल्याला काय करायची, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. मग त्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवतो, जसं की कॉन्स्ट राऊंड ब्रॅकेट, आणि त्याला मी नाव काय देतो माहिती आता, API डेटा. API डेटा असं मी त्याला काय दिलं, त्या व्हेरिएबलला नाव दिलं, कोमा दिला, आणि इथे काय असणार, सेट API डेटा इक्वल टू कशाचा यूज करायचा, आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, ॲरे टाईपचा, बरोबर ना. मग मी ते टाईप कोणता दिला ह्याला, ॲरे दिला. समजला काय दिला आता. ठीक. आता मी काय करतो, ह्या सेट डेटा नावाच्या फंक्शनला मी डेटा पास करतो. काय पास करायची माहितीये, रिस्पॉन्स मधून तू काय कर माहितीये, रिस्पॉन्स मधून डेटा दे. म्हणजे ह्याने काय केलं की सेट डेटानी डेटा हा सगळा घेतला आणि इथे आणून ठेवला, आणि ह्यांनी काय केला, अरे ह्या व्हेरिएबलला डेटा दिला, झाला ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर. आता समजलं इथं काय केलंय आपण, पक्का. अरे तो व्हेरिएबल घेतलाय ना, मी कोणता व्हेरिएबल घेऊ शकतो, माझं नाव घेऊ का दत्ता, अरे मग, अरे विचारा काय प्रॉब्लेम, का घेतलाय. आता ठीक आहे, जसं तू या रिस्पॉन्स प्रिंट करते, ठीक आहे ना, आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिस्पॉन्स प्रिंट केला, तर त्या रिस्पॉन्स मध्ये मला काय काय भेटतंय, कॉन्फिग भेटतोय, डेटा भेटतोय, हेडर्स भेटते, रिक्वेस्ट भेटते. मग मला त्यामधला फक्त काय पाहिजे, डेटा. मग मी त्याला काय सांगितलंय, त्या रिस्पॉन्स मधून तू डेटा दे, मला फक्त डेटा दे, बाकीच्या गोष्टी मला नको. समजलं. झाला आता डेटा स्टोअर. ओके, पक्का. मग हा डेटा मी काय करतो, आता फक्त प्रिंट करतो. आता हा कोण आहे, एक ॲरे. कोण आहे तो, आहे ना ॲरे, कुठे गेला आपला, तो कोण आहे आता, एक ॲरे ऑब्जेक्ट आहे. कोण आहे तो, ॲरे ऑब्जेक्ट. मग त्या ॲरे ऑब्जेक्टला प्रिंट करण्यासाठी सिंपल काय करायचे, ते तुम्ही इथे घेऊ शकतात, एक कर्ली ब्रॅकेट मध्ये एक कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे, API डेटा. तो व्हेरिएबल राईट करायचा, API डेटा डॉट मॅप. मॅप हा काय, एक फंक्शन आहे, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राईट करणार, एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शनला मी ते कर्ली ब्रॅकेट देऊ का राऊंड ब्रॅकेट, पक्का. तर इथे मी काय देणार, राऊंड ब्रॅकेट. ओके. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो पहिला आयटम, आणि सेकंड भेटतो आपल्याला, भेटल्या ह्या दोन गोष्टी. ओके. मग मी इथे काय करतो की एक सिंपल घेतला पी टॅग, त्या पी टॅगला कर्ली ब्रॅकेट दिला, क्लोज केला, ओपन केला, असं. ठीक आहे. आणि त्यामध्ये मी आयटम मधून, तर मी आउटपुट पेजला येतो, त्या आयटम मध्ये काय काय आले माहितीये की इथे बघा, टेबल BTN आले, टेबल हेड आले, टेबल ID आली. त्यातनं मी काय करतो, टेबल ID प्रिंट करतो, ऍज अ मी तिकडनं कॉपी, आणि इकडे आलून आयटम मधून तू प्रिंट कर स्लाइडर TBL ID, त्याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलं. तर 259 असं डेटा मला प्रिंट झालाय, पक्का. त्यानंतर बाकीचा पण डेटा प्रिंट करतो. त्यानंतर आपण करू बटन प्रिंट. कॉपी केलं, ऍज अ आउटपुट पेजला आलो, इथे मी अजून एक पी टॅग घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे आयटम मधून तू काय प्रिंट करायचं, स्लाइडर BTN. ओके. आता इथे रेड लाईन काय येते की आपल्याला इथे एक एम्प्टी टॅग घ्यावा लागेल, आणि त्या एम्प्टी टॅग मध्ये जो काही डेटा तुला प्रिंट करायची, तो डेटा प्रिंट कर, असं बोलतोय. एक एम्प्टी टॅग घेतला आणि त्या एम्प्टी टॅग मध्ये दोन्ही पी टॅग पेस्ट केले, आउटपुट पेजला आलो. एकदा मी ह्याला रिफ्रेश केलं तर इथे बघा, इथे ID प्रिंट झाला आणि इथे बटन.
त्यानंतर जो काय बाकीचा डेटा राहिलाय, काय काय आलाय, आपण आयडी प्रिंट केलाय, बटन प्रिंट केलाय, त्यानंतर मी इथे हेड प्रिंट करतो, ॲज अ कॉपी केलं इकडून आणि आपल्या इकडे आलो आणि इथे मी पी टॅग घेतला आणि पी टॅग मध्ये मी सांगतो आयटम मधून तू काय प्रिंट करायचं, स्लाइडर हेड झाला इथे. त्यानंतर कोण राहिलं आता, इमेज, आणि इमेजची काय इथे एक URL आली, काय आली, URL. ह्या मी इथं कॉपी करतो त्या नेमला आणि इथे येऊन मी करतो एक पी टॅग आणि त्या पी टॅग मध्ये मी सांगणार आयटम मधून तू प्रिंट करायचं फक्त स्लाइडर IMG. जसं मी आउटपुट पेजला आलो तर इथे काय झाली प्रिंट, URL प्रिंट झाली, झालाय डेटा प्रिंट. ओके, पक्का समजलंय हे सर्वांना, खरंच पक्का करतात नोट एवढं. ठीक आहे, अजून एक सांगतो, ठीक आहे, नोट नका करू लगेच. जो हा डेटा आलाय ना, ठीक आहे, जो हा डेटा आलाय तो डेटा फक्त एका टेबल मध्ये प्रिंट करायचा आहे आपल्याला. मग आपल्याला माहितीये काय करायची, अरे फक्त काय करा सर, त्या मॅप फंक्शनच्या बाहेर एक टेबल टॅग घ्या, त्याचा क्लोज कुठे करा, त्या मॅप फंक्शनच्या बाहेर केला आणि त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये काय करा सर, ठीक आहे, डायरेक्ट मी उडून टाकतो आणि त्याचे घ्या तुम्ही एक TR च्या आतमध्ये तुम्ही घ्या सर TD आणि पहिलं सांगा कर्ली ब्रॅकेट ओपन करा, क्लोज करा, आयटम मधून काय प्रिंट करा, हेडर ID प्रिंट करू, ठीक आहे ना, सिस्टमॅटिक दिसेल थोडस. त्यानंतर आयटम मधून आपल्याला काय प्रिंट करायची, स्लाइडर हेड प्रिंट करू, सॉरी हेड नको, बटन प्रिंट करू, आहे ना, जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही डेटा प्रिंट करू शकता. त्यानंतर थर्ड काय प्रिंट करायचे आपल्याला, मग स्लाइडर आयटम मधून स्लाइडर हेड प्रिंट करू. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर झालाय डेटा प्रिंट. ओके, त्याला फक्त मी काय करतो, जो टेबल दिलाय ना त्या टेबलला मी फक्त इथे बॉर्डर देतो. आउटपुट पेजला आलो तर इथे आपला टेबल शो झालाय. आता कोण प्रिंट करायचं राहिली, IMG. मग IMG साठी मी काय घेतलं, एक TD घेतला, त्या TDच्या आतमध्ये एक IMG टॅग घेतला आणि ते SRC मध्ये जो काय पाथ आलाय त्या आयटम मधून मी काय करतो, आयटम डॉट स्लाइडर IMG असं नाव आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर EMG प्रिंट झाली, पण थोडीशी मोठी झाली. मग त्यासाठी मी काय करणार, फक्त एक घेतो विड्थ आणि ते विड्थला देतो मी फक्त इथे, तुझी विड्थ असणार 100 पिक्सल. आउटपुट पेजला आलो तर आपला टेबल प्रिंट झालाय. द्या म्हणला A to Z ने तुम्हाला 3 डेटा दिले, अरे आमच्याकडे 3च डेटा आहे, 3च भेटणार आहे. अरे बस सर, तेवढे बस झाले आमच्या पुरते, ठीक आहे, असं तुम्ही बोललात. आज तुम्ही मागितला, उद्या तुम्ही काय करणार, डेटा देणार. आज तुम्ही घेणारे झालेत, उद्या काय होणार, तुम्ही देणारे होणार आहेत. ठीक आहे, कधी होणार आहेत, तर आज मी जे डेमो 2 दिलेत ते कम्प्लीट केले तरच, नाहीतर नेक्स्ट लेक्चरला आपण हाच पॉइंट घेणार आहे. ऍज अ हीच API राहणार, हाच पॉइंट राहणार आणि हाच कॉन्सेप्ट राहणार. ठीक आहे, डेमो करा तुम्ही, मग तुमच्या हातात आहे. ठीक आहे, तुम्हाला मी असे 2 API देतो पाहून. ठीक आहे, हा अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे, दिसतो इथे अनस्ट्रक्चर कसा असतो, अनस्ट्रक्चर. इथे आयडी आहे, इथे आयडी नाही, हा झाला अनस्ट्रक्चर. ठीक आहे, युजरचा असेल आय थिंक, मला असं वाटतंय युजरचा घेतलाय ना आपण, घेतलाय नाही घेतला, प्रिंट नाही केला ना. ठीक आहे, क्विट्सचा पण आपण डेटा टेबल मध्ये नाही प्रिंट केला, बरोबर ना. मग हा क्विट्सचा डेटा घ्यायचा तुम्ही आणि एका टेबल मध्ये डेटा काय करायचा, प्रिंट करायचा. समजलंय तुम्हाला डेमो काय असणार आहे, मी ग्रुपला शेअर करतो, ऍज अ कॉपी पेस्ट करा. API थोडी तरी चुकली तर तुम्हाला डेटा नाही भेटणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं तुम्ही, डेमो 1, ठीक आहे, आणि सेकंड डेमो तुम्हाला अजून देतो मी एक API, जसं की त्याची API असणार आहे कमेंट. मी कमेंट मध्ये बघतो, ठीक आहे, कमेंट मध्ये पण स्ट्रक्चर डेटा आहे. ह्या 2 API मधून तुम्ही डेटा घ्यायचा, त्यांना म्हणायचं अरे आम्हाला डेटा द्या. ठीक आहे, त्या दोन्ही API ला काय करायचं, तुम्ही डेटा मागायचा. झाले 2 डेमो, समजले काय करायचंय ऑनलाईन मध्ये. पक्का ज्यांनी फोटो शेअर नाही केला त्यांनी
प्लस आता क्लास मधली एपीआय ती पण मी ग्रुपवर शेअर केली, कालच केली आहे ना. नसेल तर ग्रुपवर मला मेसेज टाका, सर आम्हाला जे क्लासमध्ये एपीआय घेतली ते एपीआय आम्हाला शेअर करा, लगेच शेअर करा. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला 2 एपीआय दिला, त्या दोन्ही एपीआय मधून डेटा काय करायचा, कॅच करायचा आणि टेबलमध्ये जमेल हे पक्का. ठीक आहे. तुम्ही हा पॉइंट मला डेमो ग्रुपवर पडले तरच मी काय करणार आहे, नाहीतर तुम्ही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत हाच पॉइंट, उद्या पण हेच एपीआय. मग आता करायची का नाही ते तुमच्या हातात आहे. ठीक आहे. समजलाय डेमो आजचे तुम्हाला पक्का.